आणखीन एक मोठी बातमी समोर येते। डहाणूमध्ये रणकोळ आश्रमशाळेतील 28 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे। बाधित विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सर्व आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू इथे ही मोठी घटना समोर आली आहे। तालुक्यातील रणकोळ आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे। 28 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची माहिती आहे। डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज सातवी आपल्या सोबत आहेत। मनोज, सध्या या मुलींची प्रकृती कशी आहे? सध्या खरं तर या सर्व मुलींची तब्येत आता नियंत्रणात असल्याचं डॉक्टरांनी सांगितले। मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार डहाणू आदिवासी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बहुतांश शाळांमध्ये म्हणजे जवळपास 8 ते 10 आश्रम शाळांमध्ये हा विषबाधेचा प्रकार झालेला आहे आणि 100 पेक्षा जास्त मुलांना ही विषबाधा झालेली आहे। जे बाधित मुलं आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। स्वतः आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांच्याशी आपण चर्चा केली, त्यावेळी ही माहिती समोर आलेली आहे। सेंट्रल किचन मधून या सर्व प्रकल्पातल्या विद्यार्थ्यांना जेवणाचा पुरवठा होतो आणि या सेंट्रल किचन मधूनच जेवणातूनच ही विषबाधा झाल्याचं प्रथमदर्शनी तरी सांगण्यात येत आहे। आणि ही विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्येवर विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळं एकच खळबळ उडालेली आहे। स्वतः पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे सुद्धा तलासरी येथे दाखल झालेले आहेत। विशेष करून तलासरी डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत डहाणू, तलासरी आणि पालघर आणि वसई या 4 तालुक्यांमध्ये आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळा आहेत आणि त्या प्रकल्पात या आदिवासी आश्रमशाळांना सेंट्रल किचन मार्फत जेवण पुरवलं जातं आणि या जेवणातूनच ही विषबाधा झाल्याचं सध्या तरी सांगण्यात येत आहे। आणि त्यामुळं सर्व आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बाधा झालेली आहे त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात येत आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज। तर आपण बघतोय की कशा पद्धतीने या विद्यार्थिनींवरती आता उपचार सुरू आहेत। बऱ्यापैकी तब्येत आता सुधारती आहे, मात्र अशा पद्धतीने विषबाधा होणं हीच मुळात चिंताजनक बाब आहे।